वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हॉट कॉट्युअरच्या अनन्य जगापासून ते स्ट्रीटवेअरच्या ट्रेंडिंग क्षेत्रापर्यंत एक्सप्लोअर करणार आहोत। जर तुम्ही फॅशन लवर किंवा फॅशन इंडस्ट्रीबद्दल उत्सुक असाल तर या व्हिडिओमध्ये आपण फॅशनच्या बदलत्या लँडस्केपच्या प्रवासात हा व्हिडिओ तुम्हाला घेऊन जाईल। तर आपण फॅशनच्या 6 स्टेजेस बघणार आहोत। त्यातली पहिली आहे हॉट कॉट्युअर। हॉट कॉट्युअरची सुरुवात 19व्या शतकात झाली, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे। तर हॉट कॉट्युअरचं मीनिंग काय? हॉट कॉट्युअर हा बेसिकली फ्रेंच वर्ड आहे। हॉट मीन्स हाय किंवा एलिगंट आणि कॉट्युअर मीन्स स्विंग किंवा ड्रेस मेकिंग। तर हॉट कॉट्युअरमधील ड्रेसेस बेसिकली हँडमेड आणि कस्टम फिट असतात आणि हॉट कॉट्युअरमध्ये वापरले जाणारे मटेरियल हे हाय क्वालिटीचे असतं। यामध्ये खूप सारे स्ट्रक्चर्स ॲड केले जातात, खूप सारे इंट्रिकेट डिटेल्स ॲड केले जातात आणि ही फॅशन आहे ही खूप हाय फॅशन असते। यामध्ये बनवलेले ड्रेस रनवे शोज किंवा मोठे जे फॅशन शोज असतात त्यामध्ये प्रेझेंट केले जातात आणि ह्यामधील ड्रेस नॉर्मली पीपल घालू शकत नाहीत आणि ह्याचे काही डिझायनर्स आहेत जसं की कोको शनेल, डियर, जीन पॉल गॉल्टियर असे हे काही हॉट कॉट्युअरचे डिझायनर्स आहेत। तर सेकंड स्टेज आहे रेडी टू वेअर। ल्यू सेंट लॉरेंट याने 1966 मध्ये पहिले रेडी टू वेअर कलेक्शन लॉन्च केले। प्रिटर पॉटर हा फ्रेंच टर्म रेडी टू वेअरसाठी वापरला जातो। रेडी टू वेअरमधील क्लॉथ्स किंवा आउटफिट्स हे स्टँडर्ड साईजमध्ये बनवले जातात आणि यामध्ये जसं की एका फॅब्रिकमध्ये वेगवेगळ्या साईजचे कपडे बनवले जातात। जसं की आपण वेअर करतो, जसं की आपल्याला एखादं डिझाईन आवडलं की आपण ते आपल्या साईजमध्ये चूज करतो, पण हे क्लॉथ्स ब्रँडेड वेअरचे असतात आणि हे रेडी टू वेअरचे सुद्धा काही फॅशन शोज केले जातात आणि याचे काही डिझायनर ब्रँड्स आहेत जसं की गुच्ची, प्राडा, लुई व्हिटन। थर्ड आहे डिफ्युजन लाईन। डिफ्युजन लाईनची सुरुवात 1980 मध्ये झाली। ब्रिज लाईन असंही डिफ्युजन लाईनला म्हटलं जातं। मर्चंटायझिंगच्या हाय अँड फॅशनमध्ये डिफ्युजन लाईन ही सेकंडरी लाईन आहे आणि एक्सपेन्सिव्ह क्लॉथ्स आणि अफोर्डेबल क्लॉथ्समधली ब्रिज लाईन ही डिफ्युजन लाईन आहे, म्हणूनच याला ब्रिज लाईन असं म्हटलं जातं। फॅब्रिकची किंवा आउटफिटची क्वालिटी कमी न करता ते आउटफिट्स रिटेलमध्ये सेल करणे याला डिफ्युजन लाईन असं म्हणतात। काही डिझायनर्स ही डिफ्युजन लाईन त्याचबरोबर हाय एंड फॅशन हे दोन्ही फॅशन फॉलो करतात। याचे काही डिझायनर्स आहेत जसं की कॅल्विन क्लेन, वर्साचे, टॉमी हिलफिगर, अरमानी एक्सचेंज। फोर्थ आहे कंटेम्पररी फॅशन। कंटेम्पररी फॅशनची सुरुवात 1990 मध्ये झाली। कंटेम्पररी फॅशन म्हणजे कमी किमतीत ॲस्थेटिक व मॉडर्न ड्रेसची फॅशन। ही फॅशन जास्त करून यंगस्टरमध्ये फेमस आहे। या फॅशनमध्ये जास्त मॉडर्न कपडे किंवा आउटफिट्स डिझाईन केले जातात कम्पेअर टू हाय एंड फॅशन आणि ही फॅशनमध्ये बेज, ग्रे, व्हाईट अशा कलरच्या शेड्स यूज केल्या जातात। ही फॅशन एक सिम्प्लिसिटी दर्शवते। या फॅशनचे काही डिझायनर्स आहेत जसं की अलेक्झांडर वांग, ॲक्ने स्टुडिओ। फिफ्थ आहे फास्ट फॅशन। फास्ट फॅशनची सुरुवात 1990चं शेवट ते 2000ची सुरुवात यामध्ये झाली। फास्ट फॅशनमध्ये चीप प्राईजमध्ये लो क्वालिटीचे प्रोडक्शन करणे। फास्ट फॅशन ही टेक, मेक अँड डिस्पोज या तत्वावर चालते। यामुळे वेस्टेज वाढले गेले, याचा परिणाम क्लायमेटवर होऊ लागला।
फास्ट फॅशनमधील प्रोडक्ट्स हे लोअर क्वालिटी प्लस लोअर प्राईजमध्ये असल्यामुळे खूप लोक ते विकत घेऊ लागले आणि हे काही काळापुरतं वापरून ते फेकू लागले, त्यामुळे वेस्टेज वाढले. याचा परिणाम म्हणजे पोल्युशन खूप प्रमाणात वाढले. आजच्या या प्रेझेंटमध्ये काही फॅशन ब्रँड्स आहेत जे सस्टेनेबल फॅशनवर भर देतात. यामुळे फॅशनमुळे होणारे पोल्युशन कमी होईल. आता फास्ट फॅशनचे काही ब्रँड्स आहेत जसे की झारा, H&M अँड फॉरेवर 21. सिक्स्थ अँड लास्ट वन, स्ट्रीटवेअर फॅशन. स्ट्रीटवेअर फॅशनची सुरुवात 1970 आणि 1980 दरम्यान झाली. स्ट्रीटवेअर फॅशन ही हिप-हॉप, पंक फॅशन, स्केटबोर्ड अशा ॲक्टिव्हिटीजसाठी फेमस झाली होती. ही फॅशन कम्फर्टनेस आणि कॅज्युअलनेस शो करते. जसं की या फॅशनमध्ये जीन्स, टी शर्ट, स्नीकर्स, बेसबॉल कॅप अशा आउटफिटचा समावेश होतो. ही फॅशन स्ट्रीटवेअर फॅशन ही हिस्टॉरिकली हाय एंड फॅशनच्या ब्रँड इतकीच फेमस आहे. आणि या फॅशनमध्ये जसं की आपण कॅज्युअल आउटफिट वेअर करतो, जीन्स, टी शर्ट, स्नीकर्स, त्यामुळे ही फॅशन बोथ जेंडर इक्वली वेअर करू शकते. यामध्ये कोणतंही म्हणजे स्पेशली फॉर मेन्स अँड वुमेन्स असं नाही. ही युनिसेक्स फॅशन आहे. आणि या फॅशनचे काही ब्रँड्स आहेत जसं की ऑफ व्हाईट, आदिदास, नायकी. जसं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॅशन रिव्हॉल्युशन बघितले, त्याचे 6 स्टेजेस बघितल्या. प्रत्येक फॅशन स्टेज हॅव देअर ओन युनिकनेस. आणि जसं की आपण बघितलं स्ट्रीटवेअर फॅशनमध्ये कम्फर्टनेस, कॅज्युअलनेस शो केला जातो, त्यामुळे ती यंगस्टरमध्ये खूप फेमस आहे. आणि त्याचबरोबर फॅशनमध्ये वाढत्या पोल्युशनमुळे आज प्रेझेंटमध्ये अनेक फॅशन ब्रँड सस्टेनेबल फॅशन म्हणजे जी नेचरला हार्मफुल नाही आणि टिकाऊ आहे अशा फॅशनवर काम करत आहे. फॉर वॉचिंग. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. असाच नवीन टॉपिक घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू.